स्टेशनला आलो आहे आपण आता आणि आपल्याला जायचं आहे लातूरला. नेमका आताच LED वरचा लाईट गेला आहे आणि हे नवीन हॉटेल झालेलं आहे बरं काही डब्यामध्ये, जिथं जेवण मिळतं. जायचं आपल्याला आता इथं आणि याच्यावर प्लॅटफॉर्म कुठला लागेल त्यावर बघायचं आहे. आता बघावं लागेल 11-14 असा काहीतरी पुणे अमरावती. आता वेळ झालेला आहे, निघू आता नाही. पोचलो आहोत आणि हे पायऱ्यांवरून आता खाली जातोय आमच्या एका पर्सनल कामानिमित्त. कुठलं पर्सनल? रेनकोट सगळा पाण्यामुळं रेनकोट आणावं लागला. कुठल्या गाडीला? टू व्हीलरला घेऊन जायचं, 1000 रुपये दणका बसायचा. तसाच पैसा कमी आहे, जाऊ द्या म्हणताय. फर्स्ट गेट आहे पुणे रेल्वे स्टेशनचं. बांधकाम चालू आहे बरं, त्यामुळं जायचं जिथं सगळं मिळतं. किती चार्जिंग किती हे पण मोबाईलच आहेत की काय चालू? चालू मोबाईल यात का सिम कार्ड बसतं का? एक हेडफोन घ्या तुमचा, हेडफोन घ्या, मला दाखवा फक्त. सर हे पकडा ना रेकॉर्ड. टेस्ट केलं ते. हे कितीला फोन मला हे दाखवा. किती छोटे छोटे आहेत बघा. हे झाले लोक हे असं जेलमध्ये वगैरे वापरत असतील का हे फोन? जेलमध्ये वगैरे वापरतात का हे फोन? असे एवढे बारीक किती आहे ते? तुम्ही सांगा ना वकील, तुम्ही का ते? पण आपलं मला नोकिया बिके तसलं माहिती आहे. हे झालं हे खतरनाक टेक्निक आहे. चायना मॉडेल आहेत सगळे. अक्षर जेलमध्ये वापरतात असतील फोन सगळे चायना मॉडेल. एक नंबर. हे बघा, बघू द्या. हे बघा किती बारीक फोन आहे, म्हणजे हातात पण येत. आयफोनची कॉपी आहे प्रॉपर. किती बारीक फोन आहे, जबरदस्त टेक्नॉलॉजी. सगळी गजाळ बिजाळ सगळं असेल. गोल्डन फोन हे सगळे चायनीजच ना? सगळे इंडियामध्ये कुठं मॅन्युफॅक्चरिंग कंपनी नाही. मायक्रोमॅक्स होती ती पण बंद झाली. नाव आहे पण विचारत नाही त्याला. मी बॅटरी कसं टिकते काय याची? 3-4-5 दिवस होय. प्रॉपर सोन्याचा. ओरिजिनल फोन येतो वर्ल्ड म्हणून तो सोन्याचा. तो कितीचा? अरे बापरे. CR मध्ये घ्यायचा नसेल तर समजा हा आहे. ओरिजिनल येतो आयफोन. ते आयफोनची कॉपी आहेत सगळे. किती बारीक आहे ते, हाताच्या पेक्षा पण केवढा बारीक आहे. प्रॉपर सोन्याचा. तो रेकॉर्डिंगला बघावं लागेल ना. आता सगळी खरेदी केली हेडफोनची, तब्बल 200 रुपये खर्च केले एकूण. त्यामुळे आवाज रेकॉर्डिंगला कसा आहे ते बघावं लागेल. थोडा आता खाण्यावरती जोर द्यावा लागेल नाही का? गेल्यावरच आमची आता इथे ट्रेन लागणार आहे 1 नंबर प्लॅटफॉर्मला. लगेच लातूर अमरावती प्लॅटफॉर्मवर आपण जो कचरा फेकतो ना, त्यासाठी असं लोकांना आतमध्ये जावं लागतं मित्रांनो कचरा उचलायला. त्यामुळं जे प्लॅटफॉर्मवरती कचरा फेकतो ना आपण, हे असलं घाण धंदे करतो ना, ते करत जाऊ नका. कारण त्यासाठी कोणाला तरी त्या घाणीत उतरावं लागतं. आपल्यामुळे कचरा फेकण्यासाठी प्लॅटफॉर्मवरती डस्टबिन वगैरे असतात, तिथं आपण कचरा फेकला पाहिजे. आता असं उतरावं लागतं दुसऱ्याला कचरा साफ करण्यासाठी. त्याला त्या घाणीत उतरावं लागतं, भले त्याला पैसे मिळू द्यात, पण आपल्या वाईट सवयीमुळं त्याला त्या खाली उतरावं लागतं. हे लक्षात ठेवा. त्यामुळं असा प्लॅटफॉर्मवरती कचरा कधीच करू नका. त्यांना ते सिग्ने हे केलं का, एकमेकांना साईन दिलं का? याची आमची गाडी आता काय डिझेल इंजिन लावलं, इंजिन पुढं जाणार असं काहीतरी असणार यांचं. क्रॉस करतात इंजिन. ते इंजिन आतापर्यंत थांबलेलं होतं, आता हे इंजिन आलेलं आहे. डिझेल इंजिन आहे, ते जुने डिझेल इंजिन आहे. पायलट लोकच आहेत. कसं आहे
आणि लातूर मार्गे जाते पुणे अमरावती. अशा सहसा गाड्या मला वाटतं नगर मनमाड आणि त्या मार्गे जातात, पण ही भुसावळ मार्गे, पण ही गाडी लातूर मार्गे जाते. आता आमचा डबा कुठला आहे तो बघावं लागेल. कुठला साहेब? लय मोठं सेकंड क्लास ए सीचं बुक केलं आहे आपण जनरल. आता काय हवं झाली तुम्हाला? हा जनरलचा डबा आहे. 500 रुपयात येऊन जाऊन झालं असतं दोघांचं आपलं, फक्त लटकून काय झाला असता, आरामात झाला असता प्रवास जनरलने. 500 रुपयात जाऊन येऊन झालं असतं तिकडून राव. अच्छा, हे फर्स्ट क्लास, यामध्ये तिकडून दरवाजा असतो. अच्छा अच्छा अच्छा, भारी भारी भारी. आणि हा आहे सेकंड क्लास आहे वाटतं. हा सेकंड क्लास आहे ना, 2 AC टायर, म्हणजे एक पायरी कमी आहो आपण अजून. पण बसू आतमध्ये, डबा बघू. आमचा A1चा डबा आहे. जाऊ का पुढे? हां नाही, माघारी कशी काय उघडतं की नाही? ते शूट करतो, टाकावं लागेल, व्हॉइस ओव्हर करावं लागेल त्याला. हल्लंय एवढ्या मोठ्या केचपच्या हे आणल्यात थैल्या. जाणलं साहेबांनी शेंगदाणा चटणी. अरे लय आणलंय राव तुम्ही सर. माझ्या 2 तुमच्या 3. नाही नाही नाही, मी त्यातले एकच खाणार. नाही वेच जाईन मग बघा. हे टाका, एक फोडा फोडा. हे फोडा नाही. आंबा, पिकल, चटणी, नका नाही का शेव. अशा प्रकारे सगळं उजाडलेलं आहे, तांबळं फुटलेलं आहे. आता वाट बघतो आम्ही रिक्षाची. रिक्षा करून बस स्टँडला जायचं आहे. हां, कुठलं निलंगा स्पेशल रिक्षा? चला. ना 3 टायर आहे ही सगळी सीट्स आहेत. असं असं सिंगल सीट असायला पाहिजे राव, नाही का? असं
ब्लँकेट्स वगैरे हे सगळं मिळत असतं याच्यात. 37-38 हे आमचं सीट नंबर. हा आमचा टेबल म्हणजे पाणी ठेवायचा. बरे आहे राव. असं चादर वगैरे आताच देऊन टाकलं. पाऊस झालाय राव चालू. अहो कसला जोरात पाऊस पडलाय. आपण हा काय हुकलो. खरं एका मिनिटासाठी कसला जोरात पाऊस चालू झालाय. त्याला नशीब जोरावर आहे तसं आहे आपलं. पोचलोय आम्ही लातूर वरून हरंगुळला. म्हणजे काम आटपून लातूर आलो. लातूरवरून हरंगुळला एक रिक्षा गेली. रिक्षाने इथपर्यंत आलो. हरंगुळा एक स्टेशन आहे जी MIDC जवळ आहे. तिथून आता पुढचा प्रवास तिथूनही माझी सेकंड क्लास याची बुकिंग आहे ते आता करत डायरेक्ट हडपसरला. ही पुणे स्टेशनला जात नाही रेल्वे. ही हडपसरला थांबते. हडपसरला रेल्वे इथून उतरून रिक्षा करून पुढे जावं लागणार. हा सगळा प्रवास. अजून जेवणं राहिलेत. भूक राहिली. आता बघू काय होते पुढचं. चालू आता घे. चला की करा. अशी बेडशीट ठेवलेली असतात. सेकंड क्लास AC मध्ये बेडशीट मिळतात. ती बघणार आहे आपण. 2 बेडशीट मिळतात. आता ही आथराई आपल्याला ठेवलेली आहे. 4ही सीटची वरती ठेवलेली असतात तिथं. आणि चादर पण ठेवलेली आहे. पैसा दिला की जरा सुविधा मिळतात. कसं मोरे साहेब घरी राहिलेत आमचे. आता मोरे साहेबांना पुढच्या वेळेस घेऊन यायचे याच्यातच. मोरे साहेबांसाठी खास आपण फर्स्ट क्लास बुक करणार आहोत. आणि अशा प्रकारे ही बेडशीट आता काही टाकता येत नाही मला एवढी. ते झाले की दुसरी पण आहे. ही काय अंगावर घ्यायला काय काही कळत नाही मला. आणि अजून एक चादर असतं. काठीनं घोंगळ घेऊ द्या की रे मला बी रेल्वेला जाऊ द्या की रे. असं घोंगड आहे. असते उशी याला लावली असते. पिलो कवर सगळी टाकले. आंघोळ टाकली. ताणून दिली मस्त निवांत एकदम. आता सांगतो. आता इथून झोपून तर चाललोय. पण आता रात्र नाही त्यामुळे आम्ही बसूनच चाललोय. तिकडून येताना झोपून आलोय. पण आता आम्ही धाराशिवला गेल्यावर पहिले खाणारा वडापाव, समोसा आणि जे मिळेल ते. कारण आता आम्ही दोघे उपाशी. जेवण काही झालं नाही त्यामुळे आता जे मिळेल त्याच्यावर आता ताव मारायचा आहे. आणि हा प्रवास सुखकर करायचा आहे भुजबळ साहेबांसोबत. सुंदर पिकं आलेली आहेत मस्त. सोयाबीनचा पट्टा सगळ्यात जास्त आहे या साईडला. लातूर, बीड किंवा ही जी सगळी साईड आहे मराठवाड्यातली बऱ्यापैकी सोयाबीनचं उत्पादन जास्त आहे. कारण बऱ्यापैकी कोरडवाहू भाग आहे. आणि कोरडवाहू भाग असल्यामुळं वरच्या पानावरचं पीक सगळ्यात जास्त येणारं ही सोयाबीनच आहे बऱ्यापैकी पेरलं जाणारं. तर इकडं सोयाबीनचा पट्टा खूप जास्त आहे. चहा बिस्किट आणा. चहा पण घेऊ आता. जबरदस्त मस्त एकदम तडकाफडकी कार्यक्रम करू. भरपूर गर्दी आहे आता. स्टेशनला चहा घ्यायचा आहे आम्हाला. सराला पराला नाही का. कुर्डुवाडी हे आपलं कुर्डुवाडी. ओढायचा कोणतर मोबाईल. हा का मोठ्याने घेतला. इथे कोणी नाही वाटतं. इथे कोणी नाही. काय म्हणते नाही हे भरलेत. हे भरलेत. भरले पुढे बघा. बघूया पुढच्याला जायचं का नाही ठरवू. या बाजूला एवढं कंपाऊंड. इकडे नाही. आपलं असं काय काम नाही आता बघू.